मित्रांनो, आज आपण स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी मधला जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा जो काही आपला भाग चालू होता कंटिन्यू तो आज आपण पूर्ण करणार आहोत. त्यामध्ये तर त्यातला पहिला जो भाग आहे बघा, इंडिपेंडन्स डे निमित्त आपल्याला या कोर्समध्ये 50% सूट देण्यात आलेली आहे. त्यासाठी एक तुम्हाला कोड दिलेला आहे SCF50. हा तुम्ही यूज करून या कोर्ससाठी तुम्हाला 50% सवलत मिळणार आहे. तुम्ही त्या सवलतीचा फायदा घ्यावा. ओके, नेक्स्ट आपला जो लेसन चालू होता आकृती पूर्ण करा. जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेमध्ये हा आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करा कसा करणार हे आपण मागील भागात पाहिलं, पण जस्ट आपण एक मिनिटामध्ये रिव्हिजन करू. एक चौरसाचे 4 भाग दिलेले असतात. हा चौरस असा याचे 4 भाग दिलेले असतात आणि 4 भागापैकी 3 भागांमध्ये आकृत्या किंवा नक्षीकाम केलेलं असते. हे जे 3 भाग आहे, सपोज 4 दिले 1 2 3, या 3 भागापैकी एका भागामध्ये 3 भागांमध्ये एक आकृती असेल किंवा नक्षीकाम असेल आणि त्याचं आपल्याला काय करायचं, त्या 3 भागांचे निरीक्षण करून चौथ्या भागामध्ये नेमकं काय येऊ शकते याचं आपल्याला निरीक्षण करायचं. हे आपण मागील भागात पाहिलेलं आहे. परत एक रिव्हिजन करू. पेन्सिलच्या साह्याने चौथा भाग आपल्याला रेखाटायचा. म्हणजे 3 भागामध्ये कसे आलेले आहे, दिलेल्या ऑप्शन मध्ये 4 ऑप्शन मध्ये कोणतं ऑप्शन बरोबर आहे याच्यासाठी आपल्याला काय करायचं, चौथा भाग रेखाटायचा आणि त्यातून आपल्याला गेस करायचा आहे. आणि निरीक्षण क्षमता का इम्पॉर्टंट असते परीक्षेसाठी, आपल्याला का विचारतात हा प्रश्न, हे आपण या मागच्या वेळेस आपण एक तुम्हाला छानशी गोष्ट सांगितली होती, त्यातून तुम्हाला लक्षात असेल असते. यातले 3 भाग भिन्न काय आहेत हे पण आपल्याला लक्षात ठेवायचंय आणि तेव्हाच आपण ऍक्युरेटली भाग त्याचं तंतोतंत उत्तर कोणतं आहे ते आपण सांगू शकतो. ओके, आणि काळजीपूर्वक निरीक्षण करा त्यातलं, तरच तुम्हाला ही सिरीज तुम्हाला परफेक्टली करता येईल. आता बघा या सिरीज मध्ये पहिला प्रश्न काय बघा, इथे 3 भाग दिलेले आहेत, 1 2 3 आणि 4. ह्या चौरसामध्ये 4 भाग दिलेले दिसतं तुम्हाला. चौरस इथं 1 2 3 4 आहे हा चौरस. ओके, ह्या चौरसाचे 4 भाग केलेले तिथं, राईट. ओके, आता 4 भागामध्ये आपल्याला पुढचा चौथा भाग पूर्ण करायचा. कसा पूर्ण कराल, पावरीच्या मध्ये काय दिसतं तुम्हाला, हिच्या पावर एक सर्कल दिसतं मध्ये सेंटर आहे की नाही, हा सेंटर पूर्ण करायचा. नंतर पुढचा एक सेंटर पूर्ण केलाय, त्यानंतर ही एक लाईन अशी कंप्लीट करायची. दिसली तुम्हाला इथे. पुन्हा इथे हाफ सर्कल दिसतो असा जो इकडे बाजू भागामध्ये, आणि पुन्हा एक हाफ सर्कल आहे. काय काय पूर्ण केलं आपण सांगा बरं. असे 2 पार्ट होते. 2 कुठे दिसतात, पावरीच्या मध्ये एकच दिसतो. म्हणजे ही आकृती आहे का, नाहीये. इथे 2 आहेत का, यस, इथे 2 दिसतात. ओके, त्यानंतर आपण काय केलं, एक स्ट्रेट लाईन केली अशी, ती पण आहे. इथं हाफ सर्कल पण आहे आणि ही पण आहे. हे उत्तर तंतोतंत आहे. इथे ह्या फिगर मध्ये इथं उत्तर नाहीये, ह्या दोन्ही पण उत्तर त्याचं नाहीये. म्हणून हा जो आकृती पूर्ण करा हा टॉपिक दिला, त्याचं कोणतं उत्तर तंतोतंत भेटलं आपल्याला. इथं आपण पेन्सिलच्या साह्याने आकृती इथं पूर्ण केलेली आहे, बरोबर आहे. त्याचं उत्तर काय भेटलं आपल्याला, बी. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. ओके, चला आता आपण पुढचा भाग पाहूया. आता पुढचा प्रश्न काय दिसतो तुम्हाला, इथं चौरसाचे पुन्हा 4 भाग आहेत, 1 2 3 आणि 4. ओके, पण यामध्ये दुसरा भाग अपूर्ण दिलेला आहे, तो भाग आपल्याला पूर्ण करायचा. आपल्याला काय करायचं, ह्या दिलेल्या 3 भागांचं निरीक्षण करायचंय. जर 3 भागात आपण निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात असेल हा चौरस आहे. चौरसाच्या आतमध्ये पुन्हा एक चौरस दिसतो बघा, हा दिसतो तुम्हाला हा चौरस. ओके, ह्या चौरसाला पूर्ण करू. म्हणजे आपल्याला दिलेल्या आकृतीमध्ये काय पाहिजे, ह्या असा एक पार्ट पाहिजे. इथे आहे पण इथे असा पाहिजे होता, म्हणजे ही आकृती आहे की आपल्याला नाहीये. इथे पण आपल्याला हा पार्ट पूर्ण पाहिजे होता, ह्या साईडला पाहिजे, इथे पण येत नाहीये, इथे मात्र येतोय तो, बरोबर आहे की नाही. म्हणजे ह्या दोघांपैकी ए किंवा बी मध्ये आपल्याला ऑप्शन मिळणार आहे. नंतर काय केलं, त्या 2 भागानंतर हा जो डॉट दिसतो बघा, हा डॉट त्या लाईनच्या नंतर आहे. हा डॉट कुठे आला, लाईनच्या अगोदर आलेला आहे. म्हणजे हा पार्ट एक उत्तर त्याचा फर्स्ट नाही, त्याचा फर्स्ट पहिला भागा उत्तर नाही होऊ शकत. इथे मात्र नंतर दिलेला हा दुसरा भाग दिसतोय. ओके, नंतर काय केलं त्यानं, पुन्हा इथं हा चौरस पुन्हा इथं पूर्ण केलेला आहे, दिसतोय. इथे पण ती लाईन आलेली परत. ओके, परत अजून एक छोटी लाईन केलेली तशी आणि त्यामध्ये असं एक लाईन जोडलेली, इथे पण आहे ती लाईन. ओके, म्हणून या फिगरचं तंतोतंत उत्तर काय भेटलं आपल्याला, इथं कोणतं भेटलं, डी. की ज्या पूर्ण ए मध्ये होत नव्हत्या, बी मध्ये पण नाही, सी मध्ये पण नाही, ह्या सगळ्या गोष्टी पुढे फुलफिल झाल्या, त्या सगळ्या ऑप्शन डी मध्ये. ओके, लक्षात आलंय. चला तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय पुढचा प्रश्न, पुन्हा सेम तेच आहे. इथं पुन्हा 4 भाग, 1 2 3 आणि 4 भाग. ओके, या 4 भागामध्ये बघा, हा पूर्ण हे जे दिसतं तुम्हाला, हा पूर्ण हे जे भाग पूर्ण कंटिन्यू आलेले इथं असे पूर्ण लाईन पाहिजे. इथे दिसते आपल्याला पूर्ण लाईन, इथं आहे, बरोबर आहे. नंतर काय दिसतं तुम्हाला, इथं हे पूर्ण भाग आल्यास नंतर की आपल्याला अशी लाईन पाहिजे. इथे दिसते का, नाहीये. इथे पण अर्धीच आहे, म्हणजे हा पण भाग नाहीये. इथे पण आहे एक लाईन, पण आपल्याला दोन्ही साईडनं दोन अशा लाईन पाहिजे तिथे अशा समोर. ओके, इथे दिसते आपल्याला 2, इथे आहेत 2. ओके, हे 2 तर आपले ऑप्शन नव्हते, इथे फक्त एकच साईड आली, दुसऱ्या साईडनं नाही आलेलं, म्हणजे हा पण भाग नाहीये. आपल्याला उत्तर इथंच कन्फर्म झालेलं आहे की याचं ऑप्शन कोणतं. इथं बघा, आपण ही जी रेखाटलेली आकृती आहे याच्यामध्ये कोणतं ऑप्शन आपल्याला बरोबर वाटतं, इथं ए मध्ये. म्हणून या दिलेल्या
4 पर्यायापैकी आपल्याला कोणतं उत्तर बरोबर भेटलं इथं ऑप्शन ए. ओके, आता पुढील आकृती पाहूया. इथं आपल्याला काय दिसतंय, एक चौरस आहे, हा असा चौरस काढलाय आणि चौरसामध्ये थोडासा रोम्बस टाइप असा एक चौरस काढलेला बघा दिसतोय. हा इनकम्प्लीट म्हणजे हा पूर्ण पाहिजे होता आपल्याला आणि त्यामध्ये पूर्ण असा एक स्क्वेअर केला. इथं ही आकृती अशी पाहिजे होती. कुठे दिसते पहा बरं, म्हणजे ही आकृती कशी पूर्ण पाहिजे होती आपल्याला. इथं हा जो चौरस हा चौरस पूर्ण पाहिजे म्हणजे असा चौरस पूर्ण लिहिणं. ओके, आणि नंतर असं पाहिजे होतं, हा ट्रायंगल पाहिजे होता. कुठे दिसतो तो ट्रायंगल, इथे दिसतो का तो ट्रायंगल, असा नाहीये. इथे पण नाहीये, इथे पण नाही आणि इथे पण नाही, म्हणजे चारही ऑप्शन मध्ये तो नाहीये. म्हणजे ही जी आकृती आहे ना ही थोडीशी चुकलेली अशी पाहिजे होती ऑप्शन, तरच आपल्याला ऑप्शन उत्तर भेटलं असतं. मग दिलेल्या पर्यायामध्ये एकही ऑप्शन इथं बरोबर नाहीये. जर परीक्षेमध्ये असा प्रश्न आलास तर तो परीक्षेतनं काय करतात, त्या प्रश्नाला तो ओमिट करतात, तो सगळ्यांनाच तो मार्क लेस करतात त्याचा. ठीक आहे, असे पण प्रश्न मे बी कधी होऊ शकतात. ओके, नेक्स्ट बघा, ही आकृती पुन्हा पूर्ण करायची आपल्याला. बघा, भाग 1, 2, 3 आणि 4 भाग दिसतात त्याच्यामध्ये. काय दिसतं, सगळ्यात पहिले निरीक्षण जर केलं तुम्हाला, बघा इथे काय दिसतं तुम्हाला, हा एक चौरस दिसतोय पूर्ण केलेला आहे का. या चौरसामध्ये आपल्याला ओके, त्या चौरसमध्ये पुन्हा असा एक चौरस दिसतो इथं. ओके, त्यानंतर हा एक पुन्हा कोर्स आपल्याला कंप्लीट करायचा आहे. इथे परत आपल्याला काय करायचं, इकडे असा ही जी लाईन आहे मधनं जी आलेली ही लाईन आपल्याला पुन्हा कंटिन्यू करायची. इथे 2 डॉट ओके चौरस करायचं. कुठे दिसतं पॉवर, या सगळ्या गोष्टी फुलफिल इथे दिसतात का पॉवर तुम्हाला. इथे 2 लाईन आहेत, इथे 2 डॉट आहेत, ही पण आहे. पण हा जो पोर्शन नाही आपल्याला, हा पोर्स काय पाहिजे, पूर्ण ब्लॅक पाहिजे. हा ब्लॅक आहे का, नाहीये, म्हणजे हे उत्तर नाहीये. इथे दिसतोय ब्लॅक, फक्त एकाच ठिकाणी ब्लॅक फुलफिल, ही पण नाहीये आणि ही पण ऑप्शन नाहीये. का बरं, कारण हा जो कोर्स इकडचा हा दिसतो पोर्शन तुम्हाला, हा ब्लॅकचा, तोच इथं सेम ब्लॅक यायला पाहिजे होता. इथे आपल्याला व्हाईट दिला त्याने, लगेच एकाच कन्सेप्टवरून आपल्याला क्लिअर झालं की ती आकृतीचं उत्तर होऊ शकत नाही. किंवा अजून एक गोष्ट पाहूया. बघा, आधी कोण आलेले, ब्लॅक व्हाईट ब्लॅक, इथे काय येईल सांगा बरं, इथं व्हाईट येईल डब्ल्यू आहे की नाही, म्हणजे हा पार्ट आपल्याला व्हाईट पाहिजे. हा कोणता येईल परत, इथं काय दिसतं तुम्हाला, इकडचा हा जो पार्ट आपल्याला व्हाईट पाहिजे, हा ब्लॅक पाहिजे, इकडचा हा कोर्स आपल्याला ब्लॅक पाहिजे. तर कोणतं उत्तर तंतोतंत भेटेल आपल्याला तिथं, ऑप्शन बी मध्ये. कुठे भेटलं आपल्याला ऑप्शन, ते पूर्ण बी मध्ये. बाकी ऑप्शन त्याचे पर्याय लागू योग्य येतात का तिथं, नाही. निरीक्षण क्षमता आपल्याला वाढवणं खूप गरजेचं आपली. आता हे उदाहरण तुम्ही करून पहा बरं. काय दिसतात तुम्हाला परत, इथं 4 भाग दिसतात, 1, 2, 3 आणि हे 4 भाग. चौथ्या भागात काय केलेलं पॉवर, हा चौरस आहे आणि चौरसामध्ये असा रोम्बस टाइप असा एक चौकोन काढलेला आहे, दिसतो सगळ्यांना. ओके, आणि त्यामध्ये पुन्हा असं गुणाकाराचं साईन दिसते. कुठे दिसतं पॉवर, इथे काय दिसतं, चौरस आहे हा. ओके, आणि चौरसामध्ये काय करतात आपल्याला, हा रोम्बस काढतो, तो पण आलेला इथं, आणि आपल्याला गुणाकार चिन्ह पाहिजे, पण इथं जरा हे जास्त मोठं काढलं त्यांनी इथं, हे ऑप्शन त्याचं होऊ शकत नाही. हे ऑप्शन होऊ शकतं का, नाही, कारण याच्यामध्ये त्यांनी प्लसचं साईन केलेलं, आपल्याला काय पाहिजे तिथं असं मल्टिप्लाय पाहिजे, हे पण ऑप्शन नाहीये. हे तर ऑप्शन नाहीच आहे त्याच्यावर. तर आपल्याला करेक्ट आन्सर काय भेटलं तिथं, ऑप्शनचं डी ऑप्शन मिळालं तिथं. का लक्षात आलं का, हे बघा आपण इथं काय केलं, सगळ्यात पहिले चौरस काढला, परत एकदा रिव्हिजन करतो. हा चौरस आहे ऑलरेडी दिलेला, चौरस मध्ये बघा हा रोम्बस टाइप परत चौरस काढला इथं, आणि चौरस मध्ये पुन्हा असे गुणाकाराचं चिन्ह टाकलं. सेम टू सेम फिगर तुम्हाला कुठे दिसते पॉवर, ही ए मध्ये नाहीये, बी मध्ये नाहीये, सी मध्ये नाहीये, डी मध्ये नाहीये. दिसली तुम्हाला, हे बघा एची फिगर कशी कम्प्लिटली अलग आहे, लक्षात आली. ओके, त्याचं तंतोतंत उदाहरण आपल्याला काय भेटलं, ऑप्शन डी. चला तर आपण पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. काय पुढचं एक्झाम्पल, पुन्हा चौरसाचे 4 भाग केलेले दिसतात, 1, 2, 3 आणि 4. सगळ्यात पहिले निरीक्षण करा, ह्या कॉर्नरला तिने असं एक कॉर्नर केलं 90चा, म्हणजे आपल्याला हा कॉर्नर 90चा पाहिजे. इथे आहे 90चा, ओके, इथे पण आहे. ह्या दोन फिगर नाही घेतल्या की आपल्या ओमिट झाले, ते एका कंडिशनवर केलं. दुसरी कंडिशन काय आपल्याला, ही केल्याच्या नंतर इथे काय पाहिजे आपल्याला, हा जो कोर्स केला आपल्याला, हा याला चौरसाला पूर्ण करायची, बरोबर आहे. इथं आलं का नाही, इथे पण तो चौरस आहे, इथे पण आहे, म्हणजे या दोन्ही गोष्टी इथे फुलफिल येतात, झाले का नाही. पण आता तिसरी जी कंडिशन आहे आपली, काय तिसरी कंडिशन, हा जो लाईन आहे नाही, ह्याची थोडी कर्व लाईन येते, काय ते कर्व. इथे पण थोडीशी कर्व लाईन येते, इथे मात्र स्ट्रेट आलेली, म्हणून याचं ऑप्शन बी आहे का, नाही. तर या दिलेल्या फिगर मध्ये कोणतं ऑप्शन ऍक्युरेट बरोबर उत्तर येईल, त्याच्याला ऑप्शन ए. येते लक्षात. बघा आपण इथे काढलेली फिगर तुमच्या लक्षात देत असेल तर पाहिजे, सेम टू सेम फिगर तुम्हाला दिसत असेल, आहे का नाही. इथं पॉवर ह्या दोन अशा चौरस पूर्ण झालेला आहे, हा इकडे चौरस झालेला कॉर्नरचा, कॉर्नरचा चौरस दिसला तुम्हाला. ही फिगर आपण इथे पूर्ण केली, ओके, हा पूर्ण केला आपण इथं हा चौरस, आणि इथनं काय केलं आपण याला असं कम्प्लीट करून घेतलेलं आहे. त्या पूर्ण फुलफिलमेंट कुठे होतात आपल्याला, ह्या ऑप्शन ए मध्ये होतात. बी मधली जी आकृती पाहिली तर त्यामध्ये ते आपल्याला ऑप्शन मिळत नाहीत. म्हणून ह्या दिलेल्या आकृतीचा क्वेश्चन प्रश्न 12 मध्ये कोणतं उत्तर बरोबर येईल तिथे आपल्याला ऑप्शन ए. चल आपण पुढचा एक प्रश्न पाहूया आता लगेच. आता तुम्ही निरीक्षण करा, सगळ्यात पहिले आपल्या निरीक्षण क्षमता वाढवायची. काय दिसत तुम्हाला फिगर मध्ये पॉवर सेंटर मध्ये,
हे बघा 4 फिगर आहेत, 1 2 3 आणि 4. मध्ये तुम्हाला काय दिसत, थोडं सेंटरच्या थोडं बाजूला असे 4 डॉट दिसतात, म्हणजे इथे पण एक डॉट येणार आहे. ओके, तर कुठे दिसतो तो डॉट पॉवर तुम्हाला, हा दिसतो पण तो ऑपोजिट साईडला, इथे पण सेंटरला आहे. म्हणजे आपल्याला बघा हा जो डॉट पाहिजे होता कुठे पाहिजे तुम्हाला, आता आम्ही जर सर्कल काढला त्या सर्कलच्या थोडं ह्या साईडला पाहिजे, हा कुठे आले अलीकडे आला, म्हणजे ह्या डॉटवरूनच कळत हे पण ऑप्शन नाही, हा थोडा सेंटरला दिला हे पण ऑप्शन आहे का नाहीये. तर आपल्याला दोघांमध्ये पाहिजे, हे पण ऑप्शन होत नाही, थोडं साईडलाच येतं, तरी पण आपण एक 2 मिनिटासाठी कंडिशन सपोज करू की सी आणि डी त्याचं ऑप्शन होऊ शकतंय. ओके, नेक्स्ट काय केलं दिसतं तुम्हाला, ही जी लाईन आहे पूर्ण कर्ड होऊन इथे आलेली दिसते, आली अशी. ओके, कुठे दिसतं पॉवर दोन्ही साईडला, इथे फक्त एका साईडला गेली आणि सरळ लाईन गेली. आपल्याला सरळ लाईन पाहिजे का नाहीये, आपल्याला कशी पाहिजे बघा इथं दाखवलेल्या फिगर मध्ये, ही अशी व्ही टाईप पाहिजे. म्हणजे याचं ऑप्शन कोणतं दिलेल्या प्रश्नाचं ॲक्युरेट उत्तर कोणतं येते, ऑप्शन डी. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. हे बघा आपण इथे काढून पण पाहिलेली नाही, आले ना. म्हणजे आपण हा सर्कल काढला, ही हा सर्कल काढला आपण इथं, आणि सर्कलला काय केलं आपण इथं असा काढलेलं, तुमचं उदाहरण आपल्याला काय भेटलं इथं, डी ऑप्शन. ओके, नेक्स्ट ऑप्शन पाहूया आपण इथं. बघा काय दिसत तुम्हाला इथं, हा सर्कल दिसतोय पुन्हा चौरस, त्याचे 4 भाग 1 2 3 आणि 4. म्हणजे आपल्याला काय करायचं, ही जी आकृती आहे पूर्ण करायची, म्हणजे हा सरळ स्ट्रेट लाईन घ्यायची. इथे दिसते स्ट्रेट लाईन आहे, इथे आहे, म्हणजे आपल्याला अशी पाहिजे होती, इकडे मात्र तिकडनं दिली, हे ऑप्शन नाहीये, हे पण नाहीये आणि हे पण नाहीये. का नाही हे सांगा बरं. त्या सरळ लाईनच्या इकडे आपल्याला दोन काय पाहिजे, अशा व्हाईट स्टिक पाहिजे, व्हाईट पाहिजे त्याच्या, इथे दिसतात त्या, ह्या दोघांमध्ये आहेत का नाहीयेत. म्हणजे लगेच आपल्याला कळले एकाच कंडिशनवरनं की हा जो प्रश्न चौथा आहे याचं ॲक्युरेट उत्तर काय येईल आपल्याला इथं, ऑप्शन ए. लगेच आपल्याला आपण त्यात कंडिशन पाहिजे का, कोणकोणत्या कंडिशन फुलफिल करतात, ह्या दोघांमध्ये पण होत नाही. अशी लाईन पाहिजे, इकडे अशी पाहिजे, तिथे अशी पाहिजे, इथे एक लाईन पाहिजे स्ट्रेट, पण ती पूर्ण ब्लॅक केलेली आहे, त्यामुळे ती ऑप्शन होऊ शकतं का त्याचा, नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न घेऊया आपण यातला. काय दिसतं पॉवर 4 फिगर मध्ये, बघा चौरस आहे हा. ओके, चौरसामध्ये पुन्हा असं गुणाकारात चिन्ह काढले, आणि हे जे साईन पाहिलं तुम्ही, निरीक्षण केली इथल्या साईनचा प्रत्येक कॉलम मध्ये, हे सगळे बाहेर दिसतात. बघा दिसतात का तुम्हाला, हे सगळे बाहेरून साईन आहेत असे दिसतात सगळे तुम्हाला इथं बाहेर असे. तर इथे पण आपण काय करणार, असं साईन करणार बाहेरच्या साईडला. आणि इथं काय दिसतं पॉवर, इथे दोन्ही बाहेर दिसतात, बरोबर आहे, हे बाहेर, हे मात्र आत आलेले, हे आपल्याला बाहेरून पाहिजे होते, म्हणजे हे ऑप्शन एक उत्तर नाहीये. इथे निरीक्षण करा बरं 4चे, हे गुणाकाराचं चिन्ह आलं आपल्याला इथं, आणि 4ही पण असे बाहेर आलेले, बरोबर आहे की नाही. त्याचं ऑप्शन काय होईल आपल्याला, ऑप्शन बी. इथेच काय फरक दिसतो पॉवर याच्यामध्ये थर्ड मध्ये, हे आपल्याला बाहेर पाहिजे, हे काय केलं त्यांनी आत घेतलेली असं, त्यामुळे ही रॉंग आलेलं, हे पण आपल्याला बाहेरच्या साईडला पाहिजे, हे पण रॉंग आहे. इथे काय रॉंग आहे, याच्यामध्ये ही एक साईन आहे ते त्यांनी बाहेरच्या साईडला द्यायला पाहिजे, त्यांनी आत दिलेलं आहे, म्हणजे हे पण रॉंग आहे, हे पण रॉंग आहे, आणि हे दिलेलं हे पण रॉंग आहे. का बरं, इथे एक साईड जी दिलेली इथं आपल्याला दिसते ही साईड, कोणती ही साईड, आतल्या साईडला दिलेली त्यांनी. इथं आपल्याला कुठे पाहिजे होती, ही बाहेरून पाहिजे होती, सगळ्या बाहेरून कुठे येतात, सगळ्या फुलफिल ऑप्शन बी मध्ये दिसतात. आले बरोबर, इथं तुम्हाला दाखवले पाहिजे दिसतात ना सगळ्यांना. बघा मी एरेज करतो परत एकदा, तुमच्या लक्षात येऊन जाईल हेच ऑप्शन का करेक्ट आहे. तर आलं लक्षात येतं. बघा ही जर फिगर तुम्ही पाहिली तर सगळ्यांचे जे एरो आहेत, हे एरो दिसतात ना, एरो अशा लाईनचे क्रॉस, हे सगळ्यांचे असे बाहेर आहेत. आणि ह्या फिगर मध्ये जर पाहिलं तुम्हाला आत आले दिसतात बघा दोन असे, त्यामुळे याचे हे ऑप्शन होऊ शकत नाहीये ए. म्हणून ह्या दिलेल्या फिगरचं तंतोतंत ऑप्शन काय येईल आपल्याला इथं, बी. ओके, पुढचा प्रश्न आहे आपल्यातला आता. काय दिसतं परत पूर्ण करा. परत आपल्याला असे 4 भाग दिलेत, 1 2 3 आणि चौथा भाग. चौथा भाग इनकम्प्लीट दिलेला आहे. ओके, तर त्यामध्ये काय दिसतात तुम्हाला, चौथ्या भागामध्ये काय करायचं तुम्हाला, 2 असे अर्धचंद्र दिसतात असे, बरोबर नाही 2. आपण असे 2 अर्धचंद्र जर काढलीत ना, असे 2 अर्धचंद्र येतील असे, तर इथे दिसतात आपल्याला 2 अर्धचंद्र, पण आपल्याला क्लीन पाहिजे होते. इथे काय केलं, डॉट डॉट दिलेत, म्हणजे हे ऑप्शन आहे का नाहीये. इथे पण 2 अर्धचंद्र आहे तिथं, पण तिने काय केलं, उलटे केले तिथं, म्हणजे मध्ये सर्कल केलं असं, बरोबर आहे, मध्ये केलं तिथं. तर आपल्याला हा जर हे जर तंतोतंत इथं टाकलं, आपल्याला उत्तर प्रॉपर येणार आहे का नाहीये त्याचं उत्तर, म्हणजे बी पण नाहीये, सी पण नाहीये. आपल्याला इथं उत्तर कोणतं भेटणार, इथं कोणतं उत्तर भेटणार आपल्याला, असं उलटे सी पाहिजे ना दोन, इथं दोन्ही एका साईडला आलेले, तिथं असे 2 उलटे सी पाहिजेत आपल्याला. इथं लक्षात येतं, मागच्या फिगर मी तुम्हाला काढून दाखवले असे उलटे 2 सी. तिथे पुढे येतं ऑप्शन याचं करेक्ट डी मध्ये. एकदम सोपी आहे, काही अवघड नाहीये ती. बघा आता पुढचा प्रश्न आहे 17वा. काय दिसतं तुम्हाला, परत चौरसाचे 4 भाग आहेत, 1 2 3 आणि 4. आपण पहिल्या 3 भागांचं निरीक्षण करायचं. काय दिसतं 3 भागांमध्ये, बघा हा चौरस दिसतो, इथे दिसतो हा चौरस. ओके, तर हा पण इथे कम्प्लीट होणार असा, म्हणजे आपल्याला जी लाईन पाहिजे याची क्रॉस पाहिजे, इथे दिसते लाईन ही आहे, म्हणजे याचं पॉसिबिलिटी आहे, हे उत्तर होऊ शकतं. याची पण पॉसिबिलिटी आहे, हे उत्तर होऊ शकतं. याची पण पॉसिबिलिटी आहे, याची पण 4 इंची पण पॉसिबिलिटी आहे. पण आपल्याला आता परत एक कंडिशन चेक करायचं. कशा कंडिशन चेक करायचं सांगा बरं. काय करावं लागेल आपल्याला. आता दुसरी गोष्ट आहे, मी हा केल्याच्या नंतर मला काय पाहिजे, बाहेरच्या साईडनं असं लाईन पाहिजे, झिगझॅग बाहेरच्या. हे कुठून आलेत, आतून आलेत, म्हणजे ऑप्शन ए चं कट झालेलं आहे. हे पण आतूनच आलेले तिथं, सेम टू सेम, हे पण ऑप्शन इथे कट झाले.
इथे बाहेरून आहे, बरोबर आहे, इथे पण बाहेरून आहे. आता आपले राहिले ऑप्शन आहेत दोघांमध्ये, बी मध्ये का सी मध्ये. ओके, तो बी का सी आपल्याला, हे जर आपण दोन कंडिशन केली, तिकडनं काय आलेले डॉट आले, किती डॉट आहेत असे पूर्ण टोटल 4 डॉट आहेत. किती? 4, 1 2 3 आणि 4. इथे किती डॉट दिसतात तुम्हाला? 4. इथे पण 4 डॉट आहे, इथे पण 4 डॉट आहे. पण पुढचा जो आपल्याला इथे पुन्हा एक असा सर्कल पाहिजे, कुठे पाहिजे? बाहेरच्या साईडला, बाहेरून पाहिजे. इथे काय केलं त्यांनी? आतल्या साईडला दिला, दिसतो की आतल्या साईडला. आपल्याला कुठे पाहिजे? इथे पाहिजे, बरोबर. पण ऑप्शन सी पण काय झालं त्याचा? रॉंग झालेलं आहे. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं आपल्याला बरोबर ऑप्शन काय उत्तर भेटलं इथं आपल्याला? डी. आपण इथं स्केच करून पाहिलं, दिसतं ना, रेखाटून पाहिलेलं आपण इथं ब्रॅकेटमध्ये. पण हे सेम टू सेम ऑप्शन कुठे दिसतं आपल्याला? डी मध्ये. म्हणून हा प्रश्न 17 जो आहे त्याचा ऑप्शन भेटला आपल्याला इथं डी. तर मित्रांनो, आपण आता हा जो भाग आहे आपला इथे थांबूया आपण. परत थोडीशी माहिती सांगतो. हॅपी इंडिपेंडन्स डे निमित्त आपल्याला या कोर्समध्ये भरघोस सूट देण्यात आलेली 50%. तर या कोर्सचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही SCA ऍप आपल्या प्ले स्टोअरला जाऊन SCA क्लासेस एक ऍप डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्हाला एक डिस्काउंट कोड विचारेल. मी सगळ्यात सुरुवातीला सांगितलं तुम्हाला SCA50. जर हा डिस्काउंट कोड टाकला तर तुम्हाला यामध्ये 50% पर्यंत सवलत घेता येईल त्यामध्ये. ओके. तर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025-26 आपला ऑलरेडी हा कोर्स सुरू झालेला आहे. अजून वेळ झालेला नाहीये. तुम्ही या कोर्समध्ये भाग घेऊ शकता. इथं 15 दिवसाचा तुम्हाला फ्री डेमो लेक्चर पण